दिल्लीमध्ये लाल किल्ल्याबाहेर झालेला स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय। फरीदाबाद मॉडेलमधील दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय। मृतांची डीएनए टेस्ट होणार। दिल्लीत स्फोट झालेल्या कार मालकाचं पुलवामा कनेक्शन समोर। स्फोटापूर्वी कारवर फरीदाबादमध्ये दंडात्मक कारवाई। जप्त केलेल्या 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा स्फोटाशी संबंध। दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये मोठा स्फोट। 9 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी। एक संशयित पोलिसांच्या ताब्यात। आज चांदणी चौक परिसर बंद राहणार। दिल्लीतील स्फोट झालेल्या कारचा स्फोटापूर्वीचा सीसीटीव्ही समोर। कारमध्ये फरीदाबाद मॉडेलच्या प्रमुख सदस्य असलेल्या डॉक्टर उमर मोहम्मद असल्याची माहिती। दिल्लीतील कार स्फोटानंतर नागरिकांची जीव वाचवण्यासाठी पळापळ। जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा धावले। सीसीटीव्ही आलं समोर। दिल्ली कार स्फोट प्रकरणाच्या तपासाला वेग। एफएसएल, एनआयए, एनएसजी टीमकडून घटनास्थळाची पाहणी। घटनास्थळावरून काही वस्तू जप्त। रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा घटनास्थळी दाखल। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईसह राज्यामध्ये हाय अलर्ट। मुंबई, पुणे, नागपूरमधील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली। श्वान पथकाच्या मदतीने वाहनांची तपासणी। दिल्लीतील स्फोटाप्रकरणी अमित शहांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक। तपास आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता। काल शहांकडून घटनास्थळाची पाहणी। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। 122 मतदारसंघांमध्ये 1302 उमेदवारांचं भवितव्य ठरणार। 14 नोव्हेंबरला मतमोजणी। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अंजली दमानिया बावनकुळेंची भेट घेणार। दमानिया पार्थ पवारांविरुद्ध रितसर तक्रार दाखल करणार। पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन 300 कोटींना हडपल्याचा दावा। चोरीचा मुद्देमाल परत केला म्हणून चोरीचा गुन्हा रद्द होईल का? सुषमा अंधारेंचा पार्थ पवारांवर हल्लाबोल। अजितदादांना जर व्यवहार माहिती नाही तर 300 कोटी कुठून उभे केले? अंधारेंचा सवाल। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीचा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज। शीतल तेजवानी भारतातच असल्याची माहिती। तेजवानीला अजूनही अटक झाली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अधिवेशनावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। निवडणुकीआधी कोणती मोठी घोषणा होणार याकडे लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी। फडणवीस यांच्यासोबत सर्व जिल्हा निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार। महायुतीच्या समन्वय समितीची सुद्धा आज बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज महाविकास आघाडीची सुद्धा महत्त्वपूर्ण बैठक। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता चर्चा होणार। प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार। मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगरसाठी आज आरक्षण सोडत। इच्छुक उमेदवारांचं भवितव्य ठरणार। एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध तर इतर पदांसाठी उद्या निवडणूक होणार। अध्यक्षपदासाठी अनेक जण होते इच्छुक। जुन्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून खून। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गेट भागातील घटना। घटनेनंतर संतप्त जमावाकडून वाहनांची तोडफोड। मध्यरात्री आरोपीला घेतलं ताब्यात।